येऊन या काळ बैसला से उसा जा की तो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। आवाज वाढवा, चांगलं करेल देव तुमचं। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात, काळा प्रत्येकाच्या उशाला बसलाय, भीत नाही काळ कोणाला। पैठणच्या मालकांनी असं सांगितलं नाही गरीबाच्या उशाला बसलाय, अमक्या जातीच्या लोकांच्या उशाला बसलाय, पैशावाल्याला सोडून दिलंय, असं काही नाही। येऊन या काळ बैसला से उसा, संख्यावाचक शब्द नाही, याच्यात सगळी आली, पूर्ण आली, पूर्ण आली। 7 लोक जर सोडून दिले तर काळानं आतापर्यंत कोणालाही सोडलेलं नाही आणि तो ऐकतच नाही कोणाचं। विठाला विठाला काळ हा उशाला बसला। पैठणच्या मालकांकडे एक साधक आला किंवा श्रुतीने विचारलं, पूज्य श्री नाथबाबा, काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला, करायचं काय? काळ हा चुकत नाही, पण वाचे नारायण वदे तू सादर काळ पास साचार चुके जेने। मालक सांगतात, या पवित्र मुखाने जर भजन केलं तर काळाचे तडाखे चुकतेत, मृत्यू नाही चुकत। मृत्यू आतापर्यंत कोणाला चुकीता आला नाही। 7 लोक जर सोडून दिले तर नाही थांबताय तिथे कोणाला, मात्र काळाचा जाच त्रास करण्याची ताकद भजनात आहे। भजन केल्याच्या नंतर काळ मात्र त्रास देत नाही। महाराज, प्रत्येकाची काळाच्या 2 भूमिका आहेत। उंदीर आणि तिचं स्वतःचं पिलू मांजर। मांजर या घरून त्या घरी पिलाला घेऊन जात असताना ऑटो रिक्षा, सायकल, मोटरसायकल, एसटी, रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर याचा वापर करीत नाही। ती या घरून त्या घरी पिलं तिच्या तोंडातच नेती आणि उंदीर सुद्धा तोंडानच धरती, पण किती गोड धरती। दोन्हीतला फरक लक्षात घ्या। पिलं या घरून त्या घरी नेत असताना ती दात पाडीत नाही, दात तेच असते, आणि उंदीर धरतानाही तेच दात असते। तसा काळ सुद्धा भजन करणाऱ्याला जशी मांजर आपल्या पिलाला सुखरूप दात न लागता त्या घरी घेऊन जाते, असा भजन करणाऱ्याला काळ नेतो आणि समाजात उपद्रव करणाऱ्या हरामखोराला मांजर उंदराला नेती तसं घेऊन। भानगडीत काही गडबड करू नका, एखाद्याला शॉक लागल। आता व्यवस्थित चालू आहे, असू द्या। त्याने दातात धरलं होतं वायर। विडाला काळन लाईट सारखीच ती कोणाच्या बापाला भेट नाही। विडाला अशा पद्धतीने काळ माणसाला नेत असतो। म्हणून मालक सांगतात, तू भजन कर, वाचे नारायण
वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे. या काळाची रट्टी चुकतात त्याचे एकमेव साधने भजन. वाया हा संसार करीची हव भरी काळाची तो फेरी निकटाली. गोड वाक्य सांगतात. माणूस संसाराच्या भ्रांतीमध्ये बऱ्यापैकी गोष्टी विसरून जातो. महाराज संसार करत असताना तारुण्य आहे, सळसळत रक्त आहे, शक्ती आहे. या कालामध्ये बऱ्याच गोष्टी माणूस विचारतो. आप्त विसरतात, विष्ट विसरतात, सजन विसरतात, सखे विसरतात, सोयरे धायरे विसरतात, देव विसरतो. या सगळ्या गोष्टी हिताच्या आपण विसरून जातो. इतका संसार हव्यासानं करतो, इतका संसार हव्यासानं करतो, मधात तसेच बद पडू देईल पण बाण कोरीन. बऱ्यापैकी लोक पाहतो मी मधात आऊत हानीत नाहीत. आऊत कडील गेलं की गड्याकून कासरा घेणार आणि तो त्याच्यावर उभा राहणार. आमचा पाहुणा इतका पडला, बेटाडी आली, जानुळ मोड दुमता तिमता होऊन रूम न तोंडात गेलं. बाण कोरायचा नाद होता. 1.5 एकर रान इकलं तरी थुत्तर नीट नाही झालं. 1.5 एकर रानाचे पैसे घातले तरी थुत्तर नीट नाही झालं. माणसं कडीला कडी. इतका संसार, इतका संसार, एवढा बारीक काढतेत माणसं, इतका संसार बारीक काढतेत. कारण संसार करू नका असा. नका त्याजू रांडा पुरी सुखे बांधा माड्या घरी. करा करा, पण तो करत असताना कधी कधी देवाचा सुद्धा विचार केला पाहिजे. नाहीतर संसार हा किती करत राहा तो संपतच नाही. महाराज संसार करणाऱ्याला संसारानं संपिले. तुमचा हा रस्ता आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर गेले, कांद्याचे गेले, मकाचे गेले, बाजरीचे गेले, ऊसाचे गेले, ज्वारीचे गेले, कशाचे गेले असते, दगडाचे गेले, मातीचे गेले, रेतीचे गेले, इटाचे गेले, खडीचे गेले. रस्ता कधी कांदला का? त्यानं कधी असं पत्र पाठवलं का मला ताप आली, मला हिव ताप आली, मी हातपाय दुखायले, तुम्ही जरा महिनाभर थांबा, माझ्या अंगावरून जाऊ नका. याच्याहून गेलेले ट्रॅक्टर कितीतरी संपले, चलिणारे गेले, सगळे वाहनं चलिणारे गेले, पण रस्ता दमला नाही. त्याचं नाव संसार आहे. संसार दमतच नाही, करणाऱ्याला दमितो. अहो रावणाला नाही करता आला तर तुमची आमची काय कथा. म्हणून देऊतले मालक म्हणतात फलकट तो संसार, वाया हा संसार करीशी हवं बरी. नकोय. याची फळं जे आहेत का ते दुःखाचे आहेत. फलकट तो संसार. इथे सार काय असेल तर भगवंत आहे. फक्त सार भगवंत आहे. आतापर्यंत संसार करणारी माणसं उच्च टोकाला गेलीत असं कधीच झालं नाही. उलटी संसारानं दाबून मारली. म्हणून मालक म्हणतात एवढी हाव नको असावी. आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. आशा नाही त्याला प्रेत म्हणतात. आणि ज्याच्याकडे जास्त आशा आहे आशेचे बांधले
जास्त हाव नको, एका जनार्दनी नको याता याती, संसार फजिती जन्म दुःख, संसारात फजिती। तुम्ही अजून लक्षात घ्या, परमार्थात आचरण सांभाळणारे अमोल महाराज जसे जसे वयस्कर होतील का तसे तसे त्यांचे पाय पवित्र होते, तशी तशी त्यांना मान्यता होती। आणि संसार किती बारीक करू द्या, करीत करीत जसा जाईल का तशी तशी त्याची किंमत संपत्ती। माणसं आदरणीय माननीय सन्माननीय म्हणते, पण थकल्यावर बायको पण किंमत देत नाही। बाईल म्हणे वायरान नाही धरलं की लाईट उशिरा लागतो। विठाला नासियले घर थुंकोनिया, कोण म्हणती बायको। महाराज संसाराची शेवटची फळ इतके दुःखरूप असतात। कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहाती निराळी, रांडा पोरे सकळ, ही सगळी बाजूला राहतात। देहग्रहाची कामिनी, तितव राहिली भवनी, मी तव जळतसे स्मशानी, अग्नी सवे एकला। संसार करत असताना देव आठवत नाही, मग शेवटच्या वेळेला लक्षात येते हे कोणी सोडित नाहीत, सोडविना राजा देशी। सोडविना राजा देशीचा चौधरी। मोठमोठाले सोयरे असतील, रावणाला ओव्हरटेक केलेले काही काहीचे पाहुणे येतात, पण काय करते ते फुकायला येते, सावडायला येते, दुसरं काय करते सांत्वन करण्यासाठी येते, उठवायला एकही येत नाही, कारण त्यो मेल्यावर त्यालाच उठता येत नाही तर त्यो काय सोमळ्या दुसऱ्याला उठणार आहे। विठाला या संसाराची फळं इतकी फलकट आहेत, याच्यात जास्त व्याता व्याती नकोय। हे करत असताना कधी कधी सामाजिक क्षेत्र, पारमार्थिक क्षेत्र, उपकाराचं क्षेत्र, सर्वसामान्यांना नाही रुपया दिला तर गोरगरिबाला या मुखाने चांगलं बोलावा, इतकं मात्र शेवटच्या टप्प्यात कामी येत असतं। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन। विठाला आजच्या कार्यक्रमाचं निमित्त आहे स्वर्गीय कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी निवृत्तीराव गंगाधरराव पाटील शिंदे तात्या, दक्षिणेच्या मालकाचा निरोप आला, तात्यांना जावं लागलं। महाराज या दक्षिणेच्या मालकाचा अमोल व निरोप नाहीत रोखीत आहेत कोणाला, सुप्रीम कोर्टाचा निरोप टाळता येईल एखाद्या वेळेस ढवळ्या कपड्यावाल्याची संगती असल्यावर। ढवळ्या कपड्यावाले जर जवळून असतील ना तर एखाद्या वेळेस सुप्रीम कोर्टाचा निरोप टाळता येतोय। त्यांनी सांगितलं असं असं झालंय, गुन्हा झालाय, सुप्रीम कोर्टाचं वॉरंट आलंय, मला धरून न्यायालयात, जाऊ दे लप उसात। लपलं ते 15 दिवस उसात, नंतर पोलिसांना कळालं ड्रोन कॅमेऱ्याने पकड, पण 15 दिवस का होत नाही, पण समज लांबली काय चाललंय, खालच्या कोर्टाला चटके देता येतील। हे दक्षिणेचं जे कोर्ट आहे का यमाचं, ह्या कोर्टाला माशी पाखू पाखडे तव हे सरे एक क्षणभर थांबता येत नाही। ग्रास गळे सत्ता नाही हाती,
सोन्याची प्लेट आहे, सोन्याचा चमचा आहे, गावरान तुपातला शिरा केला, चमचा प्लेट मध्ये घातला आणि तोंडापस्तोर नेऊस्तरच प्राण गेला. नाही थांबता येत, तो दक्षिणेचा मालक आहे, मुळीच थांबता येत नाही. कारण सांगू, याच्यावर सत्ता दक्षिणेच्या मालकाची. देह हे काळाची धन. देह हे काळाची, देह काळाच आहे. महाराज ब्रह्मांडाच्या मालकाने पंचतत्वाकून घेतला ना आपल्याला दिलाय, पण सांभाळायला काळाच्या हातात दिला. आणि काळ इतका इरगिले नाही त्या यमाशी करुणा. त्याला मया नाही, दया नाही, त्याला तरुण कळत नाही, म्हातारं कळत नाही, याच्यामुळे कोणाचं तरी काही आडलंय हे सुद्धा कळत नाही, निष्पाप लेकरू सुद्धा कळत नाही. जन्मले ते बाळ जन्मले ते बाळ त्याची वाट पाहे काळ. पैठणचे मालक सांगतात ते लेकराला सुद्धा भेट नाही, त्याला कळत नाही. महाराज कळत नाही असं कसं म्हणता येईल? त्याला मालकाने कामाला लावलंय आणि आयुष्य संपल्याच्या नंतर थांबता येत नाही. आणले ते उसने साच देणे तयाचा प्रकार. हे उष्ण आणलंय आणि उष्णी वस्तू परत करावं लागते. आपल्याकडे आहेच किती, आपल्यातले 25 ते 30 वर्ष काढून टाकले. मागची लोक जगतील 100 वर्ष, आपण नाही जगत महाराज. वरचे 20-22 तर आपले लगेच तोडून टाकले पंढरपुरातल्या मालकाने. तर आपल्याला जावं लागेल, काही नवल नाही. अहो ते गेले ज्याचे आयुष्य नो हे, ज्याचे आयुष्य तेही देखा निमाले. इतराचा पाड कोण नेमिले जाणं चुकीते. ज्याचं आयुष्य लिहिता आलं नाही विधात्याला, एवढं मोठं आयुष्य, त्यांना थांबता येत नाही. तुमची आमची काय कथा. तद्वज्ञायानं काळाच्या स्वाधीन केलेला हा देह आदरणीय निवृत्ती तात्यांना काळाचा निरोप आला. दक्षिणेचा राजा म्हणजे काळ आहे, यम आहे, आणि त्या दक्षिणेच्या राजाच्या निरोपाला सामोरं जावं लागलं. ही लोकातली यात्रा सोडली. त्यांच्या पश्चात आदरणीय अंबादास निवृत्तीराव शिंदे त्यांचे सुपुत्र आहेत. श्री राजेंद्र निवृत्तीराव शिंदे हे सुपुत्र, असे 2 मुलं आहेत. सौभाग्यवती जुंबरबाई उत्तम पाटील काळे हे त्यांच्या कन्या आहेत. गंगा भागीरथी मुक्ताबाई बबनराव उकिरडे ह्याही त्यांच्या एक कन्या आहेत. सौ संगीता पाटील साहेब सदाफळ ह्याही एक कन्या आहेत. सौ आशाबाई सदाशिव पाटील घावटे ह्या एक कन्या आहेत. सौ सुनीता प्रवीण पाटील शेळके ह्या एक कन्या आहेत. बऱ्यापैकी सात्विक सदाचारी तात्यांचं कुटुंब, काळ्या मातीशी संलग्न असलेलं कुटुंब. ज्या काळ्या मातीतून विश्वाला मोती खाण्यासाठी मिळतात असं पवित्र अधिष्ठान विश्वातलं म्हणजे ही भूमाता आहे, ही धरणी माता आहे.
या पवित्र काळ्या मातीची नाळ जुटलेलं कुटुंब शिंदे परिवार, त्या परिवारातले एक नाविन्यपूर्ण सदाचारी पुण्यशील सर्वांच्या अंतकरणातलं तनामनातलं एक सात्विक रत्न आदरणीय निवृत्ती तात्या इहलोकातली यात्रा सोडावं लागली। त्यांच्या या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा एक दिव्य कार्यक्रम ठेवला। तो कीर्तनाचा त्या निमित्ताने कीर्तन ठेवलं म्हणून या शिंदे परिवारांना धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय अमोल महाराज सतत संपर्क करत होते। त्या दिवशी ते घरभरणीचा कार्यक्रम होता वास्तुशांतीचा, तिथं सुद्धा आठवण देण्यासाठी स्मरण करण्यासाठी मला तिथे आले। अमोल महाराजांना धन्यवाद। नियोजनही फार सुंदर पद्धतीत केलं, त्याबद्दलही अमोल महाराजांना धन्यवाद। आदरणीय हरिभक्ती परायण उत्तम महाराज, त्या दिवशी सुद्धा महाराजांची भेट झाली। आदरणीय महाराजांना उत्तम महाराजांना सुद्धा प्रणाम करतो। आजच्या कार्यक्रमासाठी भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं मृदंग नावाचं वाद्य वारकरी संप्रदायात जे महाराष्ट्राच्या मातीमध्ये अत्यंत जीव ओतून वाजवतात असे आदरणीय नाशिक जिल्ह्याला लाभलेले एक नाविन्यपूर्ण रत्न विकासजी महाराज बेलूकर, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांना सुद्धा प्रणाम। गायन क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण तेजस्वी रत्न या ठिकाणी हजर आहेत असे संजयजी महाराज हजारे आहेत। गायन क्षेत्रातली बुलंद तोप तथा तोडीसतोड गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय कैलासजी महाराज पवार आहेत। तथा तोडीसतोड आदरणीय गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय कृष्णा महाराज आहेत। आणि या वारकरी बाबापासून तर ही चौकदार, इकडच्या तुळशीवाल्या ताई चौकदार आदी करून विनेकरी, या सर्वांना मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, ज्यांनी पांढरे कपडे घातले त्यांना सुद्धा आणि काळे कपडे घातले त्यांच्या सुद्धा पाया पडतो। विठाला विठाला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेली या धकाधकीच्या कालामध्ये, इंटरनेट जगामध्ये एक क्षणाचा वेळ नसणारी माणसं, सारखी मोबाईल मध्ये गुंतलेली माणसं, तरी पण तुम्ही कीर्तनासाठी वेळ काढा। या शिंदे कुटुंबाच्या या दुःखद पर्वणीमध्ये तुम्ही हजर झालात, पण कीर्तनात बसलात त्या अर्थी आळंदीच्या मालकांच्या हुकुक्तीनुसार तुम्ही प्रत्यक्ष शिवस्वरूपात तुमच्या चिरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम करतो। माझ्या अभंगावर येतो साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा धन्यवाद देतो। थोडंसं इकून टेकलं असतं तर बरं झालं असतं, तुमचं एकदम मधात झालं ते काय नाही, अडचण काय नाही, लोकांना असं पुढे यायला अडचण झाली एखाद्या वेळेस असं डाव्या हाताला करत जा, तरी पण तुमची साऊंड सिस्टीम गोडे, त्याबद्दल धन्यवाद। विठाला या परिसरातले यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी महात्मा नामधारक जेवढे असतील तेवढ्यांना प्रणाम करतो। इथे जवळच असलेलं संस्थान सद्गुरू सरळाबेट अशा परमपावन अधिष्ठानावर असलेले महंत योगी तपी तेजोनिधी समाधीधन आणि कार्यान्वित असलेल्या सर्व संतांच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम। येऊनिया काळ बैसला शेवसा झाकीतोशी कैसा डोळ्यात। आदरणीय ताई साहेबांना सुद्धा धन्यवाद। काळ हा कुणाला भेट नाही, प्रत्येकाच्या उशाला बसतोय। काळाच्या बाबतीत आयुष्य संपल्याच्या नंतर पैशावाला आहे का याचाही काळ विचार करत नाही, फार भजन करतो का त्याचाही विचार करत नाही, त्याच्याकडे संपत्ती भरपूर आहे का, जमीन भरपूर आहे का त्याचा विचार करत नाही, तो एखाद्या पदावर आहे का त्याचा विचार करत नाही। मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, तो पैसा इथंच राहतो, ती खुर्ची पण इथं राहते। खुर्चीवर बसलेले गेले नाही का कितीतरी लोक, त्यांच्यासोबत खुर्ची थोडीच टाकली नाही जात, खुर्ची जागच्या जागेवर राहते, त्यालाच जावं लागतं एकट्याला। पण कसल्याही प्रकारचा काळ कुणाचाही काही विचार करत नाही, प्रत्येकाच्या उशाला बसलाय। 7 लोक जर सोडून दिले तर काळानं कोणालाही सोडलेलं नाही। एक मुद्दा सांगायचा झाला तर मालक सांगतात जीवदशेला आलेला जगाचा मालक, जीवदशेला आलेला जगाचा मालक जर जीवदशेत आला विश्व सांभाळण्यासाठी तर त्याला सुद्धा थांबता येत नाही। येरती पामर जीव की
सांभाळण्यासाठी जीवदशेला आलेला जगाचा बाप त्याला थांबता येत नाही. येरती पामर जीव किती. आदरणीय सौभाग्यवती वंदनाताई मुरकुटे, पंचायत समिती सभापती श्रीरामपूर, त्या सुद्धा या ठिकाणी या शिंदे परिवाराच्या दुःखस्थित कार्यक्रमात आलेले आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. विडाला बिटलाय काळ नाही बिटकाळ. महाभारतामध्ये पंढरीतला मालक ज्यांच्या पाया पडत होता त्या व्यक्तीचं नाव होतं पितामह भीष्माचार्य. फार मोठी व्यक्ती होती. भीष्माचार्य एवढं नाविन्यपूर्ण रत्न या भारत देशाला लाभलं. ब्रह्मचर्य धर्म कसा असावा हे फक्त भीष्माचार्यांना विचारावं. भीष्माचार्यांच्या रथाला एक लाकडाची बाहुली लावली होती. नाही म्हातारं बसलं त्या रथावर. इतकं कंचन, इतकं अधिकारी, इतकं तात्विक, इतकं सात्विक, इतकं सदाचारी, इतकं पुण्यशील रत्न पितामह भीष्माचार्य. महाराजा भीष्माचार्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथात बसत नव्हता. 18 दिवस युद्ध चालू होतं. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतो. नाही बसले प्रभू रथात. एके दिवशी श्रुतीनं प्रश्न केलता, भगवान भीष्माचार्य भजन तुमचं करतात. भीष्माचार्य भजन तुमचं करतात, मग तुम्ही त्या भीष्माचार्यांचं दर्शन घेऊन रथात का बसता? देवाने श्रुतीला सांगितलं, श्रुती अगं भीष्माचार्य कौरवाच्या पक्षात आहेत आणि मी पांडवांच्या पक्षात आहे. आणि पांडवाच्या पक्षातली पांडव जाता कामा नये. पण भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याच्या नंतर निश्चित त्यांचा आशीर्वाद लाभेल आणि पांडव वाचतील. याच्याकरता मी पितामह भीष्माचार्यांचं दर्शन घेतोय. कल्पना करा किती अधिकारी असतील भीष्माचार्य. ब्रह्मचर्य धर्म सांभाळला महाराज. कोणाला म्हणतात भीष्माचार्य? महाराज ज्या व्यक्तीला विच्छामरणी, मारुतीराय फक्त चिरंजीव आहेत. मारुतीराय फक्त चिरंजीव आहेत, विच्छामरणी नाहीत. भीष्माचार्य चिरंजीवाधिक विच्छामरणी. दोन गोष्टी भीष्माचार्यांकडे होत्या. भीष्माचार्य म्हणले जर मला मरायचंच नाही तर काय दक्षिणेच्या मालकाची मायवी आली भीष्माचार्याला घेऊन जाईल? नाही नेऊ शकत. आणि भीष्माचार्य म्हणले मला थांबायचं नाही तरी पण दक्षिणेच्या मालकानं म्हणजे विच्छामरणी थांबायचं त्यावेळेला थांबायचं आणि ज्या वेळेला जायचं त्यावेळेला जायचं. हे ज्यांच्या ताब्यात आहे. पृथ्वीवर जितके देश आहेत या प्रत्येक देशामध्ये कोणीच नव्हता. तो फक्त या भारत देशात एक व्यक्ती जन्माला आली. त्या व्यक्तीचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. परमपावन व्यक्ती. काय जीवन होतं भीष्माचार्यांचं. एक बारीकसा मुद्दा सांगतो. भीष्माचार्य किती अधिकारी होते. भीष्माचार्यांच्या वडिलांच्या लग्नात भीष्माचार्यांचं वय होतं 95 वर्ष. भीष्माचार्यांच्या वडिलांच्या लग्नात भीष्माचार्यांचं वय किती होतं? 95 वर्ष. आणि वडिलांचं वय होतं 22.5 वर्ष. काय वाटतं ऐकता तुम्हाला? बाबांचं वय, मला असं वाटतंय आता एकदा बसले ना माणसं असे स्थिर बसा. विडाला विडाला साडे 22 वर्षाचे वडील 95 वर्षाचा मुलगा असा असतं का? अंतरपड धरण्यासाठी द्रोणाचार्य होते आणि मंगलाष्टक म्हणण्याकरता सांदीपनी होते. कोण सांदीपनी? पंढरपुरातला मालक ज्यांच्याकडे शिकला, विश्वातले शिक्षण महर्षी, महर्षी सांदीपनी. जगाचा बाप ज्यांच्याकडे शिकायला होता.
या पत्रिकेवर लावलेल्या पदव्या नाही, ओरिजिनल शिक्षण महर्षी. मंगलाष्टक म्हणण्यासाठी होते, शेवटचं मंगलाष्टक सुरू झालं. आता सावध सावधान समयो साधा समीपी असे, वाग्वादान करा फलार्ध घटिका, संपूर्ण आली भरो भावे सद्गुरुचे पदांबुजधरा. गोड मंगलाष्टक म्हणता म्हणता सांदीपणी वाणीला विराम देतात. त्यावेळेला श्रुतीने विचारलं, गुरुवर्य वेदीचा मंगलाष्टक म्हणत असताना थांबत नसतात, शेवटचं मंगलाष्टक हे वेदीचं मंगलाष्टक हे थांबत नसतात, तुम्ही का थांबले? तर महर्षी सांदीपनीने श्रुतीला मंडपाच्या बाहेर बसलेला नवरदेवाचा मुलगा दाखिला. हे श्रुती, 95 वर्षाचा मुलगा अक्षदा टाकतोय ग बापावर, 95 वर्षाचा मुलगा. श्रुतीने विचारलं, गुरुदेव माफ करा, तुम्ही रडता. सांदीपनीनं सांगितलं, श्रुती बाप 22.5 वर्षाचा, मुलगा 95 वर्षाचा. 95 वर्षाच्या बापाला एक मुलगी आवडली आणि मुलीच्या बापाला सांगितलं पोरगी देऊन टाका. पोरीच बाप म्हणला देणार नाही. का देत नाही? मला, मी राजा आहे. नाही देणार. घरी गेल्यावर 22.5 वर्षाच्या पोरानं पाहिलं, बाबा आपण नाराज आहेत. काय नाही रे, शिकार करण्याकरता वनात गेलतो, पण शिकार मिळाली, दिसली, भेटली नाही. कसली शिकार? एका पर्णकुटीच्या समोर स्वयंपाक करत असताना एक मुलगी दिसली, तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे, पण बाप देत नाही. 95 वर्षाचं म्हातारं ज्या घोड्यावर उतरलं, त्या घोड्यावर 22.5 वर्षाचा तरुण बसतोय. घोड्याला टाच मारली, कानात सांगितलं, बाबा जिथं थांबले तिथं चल. घोडं तिथंच आलं. घोड्यावरून खाली उतरल्याबरोबर 22.5 वर्षाचा तरुण पाहिला. त्या मुलीनं लक्षात आलं, आपल्याला जर पती भेटला तर किती बरा होईल. पण महाराज अशी तिच्या मनात भाव निर्माण होणं आणि घोड्यावरून उतरताना आवाज दिला, माय. माय शब्द का वापरला? आवडी कोणाला होती? बापाला. बापाला आवडणारी कोण असती? माय. काय तत्व असेल महाराज या जीवनात. पोरीच्या बापाला विचारलं, महाराज आपली कन्या आमच्या बाबाला द्यावा. पोरीचा बाप हुशार होता, जंगलात राहत होता, साधा होता, गरीब होता, पण हुशार होता. त्या मुलीच्या बापानं सांगितलं, राजकुमार मुलीचा बाप जर तुम्ही असायले तर 95 वर्षाच्या म्हाताऱ्याला मुलगी देताल का? अरे आपले बाबा म्हातारे. महाराज पाणी घेतलं हातावर आणि संकल्प सोडा. 22.5 वर्षाचं तारुण्य बापाला दिलं आणि बापाचं 95 वर्षाचं म्हातारपण स्वतःला घेतलं. आहे का असा मुलगा? सापडेल का भारतात? मुलगा तर सापडणारच नाही. पण 90 वर्षाच्या बापानं नुसतं पोराला म्हणा, बाब्या लग्न करायची इच्छा झाली, जर या भरलेल्या गंगात नाही पोरान बापाला टाकलं तर मला बाळू महाराज म्हणू नका. बांधीच्या तारानं पाय बांधून पोट वाहत्या पुरात टाकीत बापाला. 90 वर्षाच्या काळात लग्न करा वाटते तुला? लाज वाटत नाही? महाराज 95 वर्षाचं वय तारुण्य देऊन टाकलं बापाला आणि स्वतः म्हातारपण घेतलं. काय ताकद असेल महाराज. त्या भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय जगाचा बाप रथात बसत नव्हता. युद्ध सुरू झालं. भीष्माचार्यांच्या हाताने अर्जुनाचे सुपुत्र मरण पावले. त्या सुपुत्राचं नाव होतं अभिमन्यू. हा पंढरपुरातल्या मालकाचा भाचा होता. पंढरपुरातल्या मालकाचा सख्खा भाचा, जगाचा बाप त्याचा मामा आहे. इतकं नातं मोठं आहे का कोणाचं? फार काय झालं ती एखाद्याचा मामा मंत्री असेल, मरण थांबू शकतो का? एखाद्याचा मामा राष्ट्रपती असेल, एखाद्याचा मामा पंतप्रधान असेल, एखाद्याचा मामा आमका मंत्री असेल, यम ऐकतो का यायचं? एखाद्याच्या मामाला 5000 एकर जमीन असेल, यम ऐकतो का त्याचं? नाही नाही नाही. यम ज्याचा ऐकतोय तो जगाचा बाप आहे आणि हा विश्वाचा बाप अभिमन्यूचा मामा आहे. महाराज जगाच्या बापाच्या मांडीवर अभिमन्यूनं प्राण सोडला. नाही का थांबत कोणासाठी? अर्जुनानं देवाला विचारलं, देवा
अर्जुनापेक्षा जास्त सुभद्रेनं सायास केला आणि सुभद्रेनं आपल्या यानं द्रौपदीनं विश्वाच्या मालकाला सांगितलं, देवा माझ्या पाचीपतीला युद्ध करण्यासाठी तुम्ही सांगितलं, येऊन या काळाबाईसाला शिवसा सांगतोय. काळ कोणाचं ऐकत नाही याच्यावर बोलतोय. काय साध्य करायचं देवा? कौरवाला मारून जर हस्तिनापूरची गादी प्राप्त करायची असेल तर या गादीवर बसणारा आमच्या पश्चातचा जो कुलदीपक आहे ते अभिमन्यू हा मृत्यू पावलाय. माझी 5 लेकरं अश्वत्थामेने झोपीत कापली. तुका मने अंगी राखेली तुका मने अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्र. अश्वत्थाम्याने झोपीत 5 लेकरं कापले. देवा काय करायची रक्तानं भरलेली गादी? आम्हाला एवढं मोठं भारताचं सिंहासन देतोस आणि आमची सगळी लेकरं मेली रे. आमच्या पश्चात त्या गादीवर कोण बसणार? भगवंतानं सांगितलं, ताई काळजी करू नकोस, गादी बसायसाठी अर्जुनाचा पंतू उत्तरेच्या पोटात आहे, त्याचं नाव परीक्षित आहे. पुढे लक्षात येईल तुमच्या. आणि तुम्हाला ज्ञात आहे, तुम्ही बऱ्यापैकी भागवत ऐकलेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते सांगायची गरज नाही. तुम्ही ज्याचे भागवत ऐकले ते कितीतरी भागवत सांगणार तुमच्या देखता गेले पण असतील वरी. मग इतक्या लोकांचे भागवत ऐकले म्हणलं तुमच्या लक्षात नाही असं मला तरी कसं म्हणता येईल? तुम्हाला भागवत पाठ होऊन गेला असेल. तो परीक्षित आहे. पण द्रौपदीनं सांगितलं, देवा काय पुढे निर्णय काय? काही काळजी करू नकोस ताई, चिंता करू नकोस ग. मी आज काही ना काही युद्धाचा फरशा पाडतोय. संध्याकाळी मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मध्ये ठरलं, जोपर्यंत पितामह भीष्माचार्य जात नाहीत तोपर्यंत पांडवांना जय नाही, यश नाही. मारायचं कसं? महाराजा म्हाताऱ्याला मारणं इतकं सोपं होतं? पितामह भीष्माचार्याला मारणं इतकं सोपं होतं? पण पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, दुखती नाड सापडली, नस सापडली दुखती. म्हाताऱ्याच्या पुढे स्त्री आली की म्हातारं शस्त्र धरीत नव्हतं. किती नीच रूप घेतलं पंढरपुरातल्या मालकानं माहिती आहे? पंढरपुरातला मालक शिखंडी झाला. शिखंडी या शब्दाचा अर्थ आहे किलिंबे. किलिंबे या शब्दाचा अर्थ आहे नपुसक. नपुसक या शब्दाचा खालचा अर्थ आहे विजडा. कळालं ना वाक्य? इतकं नीच रूप पंढरपुरातल्या मालकाने घेतलं. जगाचा पाप असताना साडी नेसली महाराज. आणि पितामह भीष्माचार्याच्या पुढे उभं राहिल्याबरोबर म्हाताऱ्याने हातातलं शस्त्र फेकून दिलं. शिखंडीच्या रूपात जगाचा मालक आहे आणि म्हाताऱ्यानं शस्त्र फेकल्याच्या नंतर ते म्हातारं का मंदिरात पते खेळत होतं का? ते म्हातारं तंबाखू खात होतं का? ते म्हातारं बिड्या वडीत होतं का? ते म्हातारं गुटके खात होतं? ते म्हातारच होतं. हो, त्या म्हाताऱ्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. हातातलं शस्त्र फेकून दिलं. बाई पुढे आल्याच्या नंतर शस्त्र घेणार नाही, हे माईच्या बापाचं वचन होतं. 4 भीषण प्रतिज्ञा होत्या. एक प्रतिज्ञा स्वतःचं 22.5 वर्षाचं आयुष्य दिलं. दुसरं प्रतिज्ञा आयुष्यभर खुर्चीवर बसणार नाही म्हणजे राजा होणार नाही. तिसरी प्रतिज्ञा लग्न करणार नाही. आणि चौथी प्रतिज्ञा स्त्रीवर शस्त्र धरणार नाही. महाराज शिखंडी झाला देव. शस्त्र भीष्माचार्यानं फेकून दिलं. शिखंडीच्या रूपात अर्जुनाच्या कानात सांगितलं, अर्जुन मेहुणा आहे देवाचा. देवाची पंढरपुरातल्या मालकाची बहीण अर्जुनाला दिलेली होती. अर्जुन नुसता मेहुणा नसून भजन्या पण होता. अर्जुन नुसता मेहुणा नव्हता, भजन्या सुद्धा होता. अर्जुन झोपी गेल्यावर सुद्धा त्याच्या अंगावर चिरून कृष्ण कृष्ण म्हणत होते. म्हणून मालक एका ठिकाणी म्हणतात, पाहती पांडव अखंड पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आठविते किंवा आठविते. भजन करणारा अर्जुन आणि भजन करणारी माणसं त्याला आवडतात. किती आवडत होता अर्जुन? कोपे तरी निवांत साहे, हा विषय तरी बुझावीत जाये. नवल पिस लागलं होतं अर्जुनाचं. देव पिसा झालता अर्जुना करता, वेळा झालता, इतका अर्जुन आवडत होता.
आणि त्या अर्जुनाच्या कानात सांगितलं मेवणे बुवा हाना बाण. शस्त्र शिखंडी कोण झाला? जगाचा बाप. किती नीच रूप धरलं. इथल्या एखाद्या बसलेल्या माणसाला जर 5 लाख रुपये दिले आणि त्याला सांगितलं तालुक्यात लुगडं नेसून फिरेल का तो? 5 लाख रुपये जर दिले तर, 10 लाख रुपये दिले तर नाही फिरणार. पैसे कोणाच्या हातात आहेत? लक्ष्मीच्या. लक्ष्मी कोणाची बायको आहे? पंढरपुरातल्या मालकाची. आणि पंढरपुरातल्या मालकाने साडी नेसली, किती नीच रूप घेतलं सांगा. आपल्याला कोण्या दिवशी जाऊन किती दिवस वाचू आपल्या हातात नाही. आपल्याला इथे किती दिवस बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्यानं साडी नेसली महाराज. त्यानं साडी नेसली कोणासाठी? फक्त पितामह भीष्माचार्याला संपविण्यासाठी. का संपवायचं होतं? भजन करणाऱ्यांना गादी द्यायची होती पंढरपुरात. याच्यातली दिल्लीची गादी भजन करणाऱ्यांना द्यायची होती. चला कानात सांगितलं अर्जुना मार बाण. एक बाण नाही मारला हो, 113 मारले. सन 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 113 बाण. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. 113 बाण मारले. सन सन. धाड देशी शरीर खाली पडलं. अर्धे बाण बाहेर येत, अर्धे पाठ फोडून पाठीमागे निघले. एवढी मोठी बिकट परिस्थिती भीष्माचार्याची. धाड देशी खाली पडले. महाराज खाली पडल्याबरोबर पहिलं दर्शन जर कोणी घेतलं असेल तर भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने घेतलं. पंढरपुरातल्या मालकाने घेतलं. मारला कोणी? दर्शन अगोदर कोणी घेतलं? यांनीच. हुशार लोक असतात. हुशार हुशार. दर्शन घेतलं पितामहाचं. आणि दर्शन घेतल्याच्या नंतर पितामह भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात देवा, ए देवा, देवा काय पितामह पाणी पाहिजे हो, पाणी पाहिजे. देवाला पाणी मागत असताना कौरवाच्या पक्षातल्या हरामखोर व्यक्तीने ऐकलं आणि त्यानं पाणी द्यायला सुरुवात केली. पण म्हातारं कोणाच्या हातचं पाणी कसं पिईल? त्याला माहित होतं यांच्या भाकरी खाल्ल्या म्हणून आतापर्यंत इतकं वाटोळ झालंय. यायच्या भाकरी खाल्ल्यात म्हणून आतापर्यंत वाईट झालंय. आता मरता मरता ह्या नालायकाचं पाणी प्यायचं नाही. विद्वान म्हातार होतं ते. विद्वान म्हातार होतं. अधिकारी म्हातार होतं. ब्रह्मचर्यातलं गोडस सूत्र होतं ते म्हातार. आणि मग पाणी पाहिजे. भगवंताने अर्जुनाकडे पाहिला आणि सांगितलं अर्जुना पाणी द्यावं लागते. अग्निबाण मारला. 2 भोगावती नावाच्या गंगा आहेत. एक स्वर्गात भोगावती आहे आणि रसातळ आतळ वितळ सुतळ महातळ रस